नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, शब्दांच्या एकूण 4 जाती आहेत. त्यामधील एक जात म्हणजे सर्वनाम. तर बघा, आज आपण सर्वनाम या घटकाविषयी पाहणार आहोत. तर बघा, वाक्य क्रमांक 1, अतुल गावाला गेला. वाक्य क्रमांक 2, तो शांत आहे. वाक्य क्रमांक 3, तो सर्वांची काळजी घेतो. तर बघा, पहिलं वाक्य आहे अतुल गावाला गेला. दुसऱ्या वाक्यामध्ये अतुल शांत आहे असं म्हणता आलं असतं. तिसऱ्या वाक्यामध्ये अतुल सर्वांची काळजी घेतो असं म्हणता आलं असतं. पण वाक्य क्रमांक 2 मध्ये अतुलऐवजी तो हा शब्द वापरलेला आहे. वाक्य क्रमांक 3 मध्ये सुद्धा अतुलऐवजी तो हा शब्द वापरलेला आहे. म्हणून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम असे म्हणतात. म्हणून या वाक्य क्रमांक 2 आणि 3 मध्ये तो हा शब्द सर्वनाम आहे. तर बघा, मराठीमध्ये कोणकोणती सर्वनामे आहेत? मी, तो, ती, ते, त्या, ही, हे, जो, जे, कोण, काय, आपण, आम्ही, तुम्ही, ज्या, त्या इत्यादी विविध सर्वनामे आहेत. तर ही सर्वनामे आपण प्रश्नांच्या स्वरूपात सुद्धा समजावून घेऊया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी सूचना. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्यायाचा गोल रंगवा. तर पहिलं वाक्य आहे, तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. तर बघा, पर्याय क्रमांक 1 उत्तीर्ण, व्युत्तीर्णच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनुत्तीर्ण. पर्याय क्रमांक 2 झाला. झाला हे क्रियापद आहे. आणि पर्याय क्रमांक 3 तो हे सर्वनाम आहे, कारण तो हा शब्द नामाऐवजी वापरण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, अमित चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला असं नाम घेऊन आपण हे वाक्य बनवलं असतं, पण त्या अमितच्या ऐवजी तो हा शब्द वापरलेला आहे. म्हणून या वाक्यामधील सर्वनाम आहे तो. प्रश्न क्रमांक 2, अंघोळ झाल्यावर तिने जेवण केले. तर बघा, पर्याय क्रमांक 1 जेवण हे सर्वनाम नाही आहे. पर्याय क्रमांक 2 केले हे क्रियापद आहे. आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे तिने हे सर्वनाम आहे, कारण ते नामाऐवजी आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, अरे दीपक आपण खेळूया का. तर बघा, पहिला पर्याय अरे हे सर्वनाम नाही आहे. पर्याय क्रमांक 2 आपण. तर बघा, बोलणारी जी व्यक्ती आहे ती दीपकला विचारते आपण खेळूया का. म्हणजे बोलणारी व्यक्ती आणि दीपक या दोघांऐवजी आपण हा शब्द वापरलेला आहे. म्हणून या वाक्यातलं सर्वनाम आहे पर्याय क्रमांक 2 आपण. प्रश्न क्रमांक 3, हे सुंदर घर बघ. तर बघा, पर्याय क्रमांक 1 घर हे सर्वनाम नाही आहे, तर हे नाम आहे. पर्याय क्रमांक 2 सुंदर हे विशेषण आहे. सुंदर फूल, सुंदर मुलगी. त्यानंतर बघ हे क्रियापद आहे. आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे हे या वाक्यातील सर्वनाम आहे. बघा, प्रश्न क्रमांक 4, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, मी रोज नियमितपणे खेळायला जातो. तर बघा, पर्याय क्रमांक 1 रोज हे सर्वनाम नाही. खेळायला हे पण सर्वनाम नाही. आणि पर्याय क्रमांक 3 मी हे या वाक्यातलं सर्वनाम आहे. पुढं प्रश्न क्रमांक 6 ते 10 साठी सूचना. काय आहे? खालील पर्यायात सर्वनाम नसलेला पर्याय शोधा. तर बघा, पर्याय आहे पहिला आम्ही, पर्याय दुसरा त्यांनी, पर्याय तिसरा आपण, पर्याय चौथा नमिता. तर बघा, आम्ही हे सर्वनाम आहे. आपल्याला सांगितलं आहे सर्वनाम नसलेला पर्याय शोधा. त्यांनी हे पण सर्वनाम आहे. आपण हे पण सर्वनाम आहे. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नमिता. नमिता हे नाम आहे आणि आपल्याला सर्वनाम नसलेला पर्याय शोधायचा आहे, म्हणजे हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 7, सुमित हा जो मी. तर बघा, पर्याय क्रमांक 1 जे आहे सुमित हे नाम आहे, म्हणून सर्वनाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सुमित. हा, जो आणि मी हे तिन्हीही सर्वनाम असलेले पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक 8, आहेत
आपण, कोण आणि काय. तर इथं बघितलं तर पर्याय पहिला जो आहे आहेत हे क्रियापदाचं काम करते, म्हणून सर्वनाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. आपण हे सर्वनाम आहे, कोण हे पण मराठीतलं सर्वनाम आहे, काय हे पण मराठीतलं सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये पहिला पर्याय आहे ते, दुसरा पर्याय आहे तो, तिसरा पर्याय आहे कावेरी, चौथा पर्याय आहे स्वतः. तर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे की सर्वनाम नसलेला पर्याय शोधा. तर ते हे मराठीतलं सर्वनाम आहे, तो हे पण मराठीतलं सर्वनाम आहे आणि कावेरी हे जे आहे हे एका नदीचं नाव आहे, एका मुलीचं नाव आहे, म्हणजेच हे नाम आहे, म्हणजेच सर्वनाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. पहिला पर्याय आहे हे, दुसरा पर्याय आहे तू, तिसरा पर्याय आहे मो आणि चौथा पर्याय आहे ज्या. तर बघा हे मराठीतलं सर्वनाम आहे, तू हे पण मराठीतलं सर्वनाम आहे आणि पर्याय क्रमांक 3 मो असं मराठीत सर्वनाम नाही आहे, म्हणून सर्वनाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आणि ज्या हे पण मराठीतलं सर्वनाम आहे. पुढं प्रश्न क्रमांक 11 ते 15 साठी सूचना. खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल तो पर्याय शोधा. तर बघा प्रश्नामध्ये एक अधोरेखित नाम दिलेलं आहे आणि त्याच्याऐवजी कोणतं सर्वनाम वापरायचं ते आपल्याला शोधायचं. तर बघा प्रश्न क्रमांक 11. अमितने खूप बक्षिसे मिळवली. तर अधोरेखित नाम आहे अमितने. तर बघा त्याच्याऐवजी सर्वनाम पर्याय क्रमांक 1 तिने. अमितनेच्या ऐवजी तिने आपण वापरू शकत नाही. बघा पर्याय क्रमांक 2 अमितने खूप बक्षीस मिळवली, त्याच्याऐवजी त्याने खूप बक्षिसे मिळवली, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याने. प्रश्न क्रमांक 12. वाघाच्या चालण्यात एक रुबाब असतो आणि अधोरेखित जो शब्द आहे तो आहे वाघाच्या. तर वाघाच्या ऐवजी कोणतं सर्वनाम येणार आहे बघूया. पर्याय क्रमांक 1 त्याने चालण्यात एक रुबाब असतो, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 त्याला चालण्यात एक रुबाब असतो, चुकीचा पर्याय आहे. आणि पर्याय क्रमांक 3 वाघाच्या चालण्यात एक रुबाब असतो, त्याच्याऐवजी आपण त्याच्या चालण्यात एक रुबाब असतो हे सर्वनाम टाकलं तर वाक्य पूर्ती बरोबर होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. मुली शाळेत गेल्या आणि मुली आनंदाने घरी परत आल्या. या वाक्यामध्ये मुली हा जो शब्द आहे तो अधोरेखित नाम आहे, आपल्याला त्याऐवजी सर्वनाम शोधायचं आहे. तर बघा ती आनंदाने घरी परत आल्या, म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा त्या आनंदाने घरी परत आल्या, म्हणजे मुली आनंदाने घरी परत आल्या, त्याऐवजी आपण त्या हे सर्वनाम ठेवलं तर ते योग्य ठरतंय, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्या. प्रश्न क्रमांक 14. अमेय चतुर आहे. तर इथं बघा अधोरेखित जो शब्द आहे तो आहे अमेय. तर अमेयच्या ऐवजी आपण पर्याय क्रमांक 1 मधलं सर्वनाम ठेवलं मी चतुर आहे. त्याचबरोबर पर्याय क्रमांक 2 तो चतुर आहे. पर्याय क्रमांक 3 त्याने चतुर आहे आणि पर्याय क्रमांक 4 त्याला चतुर आहे. तर इथं जर आपण बघितलं तर इथं आपण मी हे पण सर्वनाम ठेवू शकतो आणि तो हे पण सर्वनाम ठेवू शकतो, त्यामुळे हे दोन्ही पर्याय या प्रश्नामध्ये बरोबर असणार आहेत. प्रश्न क्रमांक 15. नम्रताचे अक्षर सुंदर आहे. अधोरेखित नाम आहे नम्रताचे. तर बघा आपण नम्रताच्या ऐवजी पर्याय क्रमांक 1 ठेवला त्याची अक्षर सुंदर आहे, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 प्रत्येक अक्षर सुंदर आहे, चुकीचा आहे. आणि आपण पर्याय क्रमांक 3 ठेवला नम्रताचे ऐवजी तिचे अक्षर सुंदर आहे, तर हे सर्वनाम योग्य व चपकल ठरते, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण सर्वनाम हा घटक उदाहरणांच्या सहित समजावून घेतलेला आहे. धन्यवाद.